पण तो ज्या दिवशी मनाने थकतो तेव्हा तो वृद्ध होतो. तुमच्या तर मला वाटत नाही कोणाची मनं थकलेली आहेत. आणि मनं थकली असली किंवा असती तर आज इकडे तुम्ही आलाच नसतात. आज मला सर्व ज्येष्ठ शिवसैनिकांना बघून मी लहान झाल्यासारखं वाटतोय. म्हणजे यांच्यासमोर लहानच आहे, पण सगळे शिवसैनिक जुने जे शिवसेना प्रमुखांच्या काळी अगदी दिना काय, वासू काय, ठाम काय, सगळेच कोणाकोणाची नाव घ्यायची आणि कोणाची नाही, सगळेच हे एखाद्या सुरक्षा कवचासारखे शिवसेना प्रमुखांसोबत असायचे. सगळे शिवसैनिक, तुमच्यापैकी अनेक जण होते आणि तुम्ही त्यावेळेला शिवसेना प्रमुखांसोबत होतात म्हणून आम्ही सर्व कुटुंबीय निर्धास्त असायचो. हे तुमच्या भरोश्यावरती आणि तो विश्वास तुम्ही सार्थ ठरवलात. कोणाची हिंमत होत नव्हती शिवसेनेकडे आणि शिवसेना प्रमुखांकडे तर सोडाच, वाकड्या नजरेने बघण्याची. आता ठीक आहे, वयाने जरासे सगळेच किंचितसे वाकले असतील, पण त्यावेळेचे सगळेजण तरुण आणि त्या तरुणाईतली त्यांची आठवण बघितली तर काठी कोणाच्या हातात आत्ता पण नाहीये. पण तेव्हा काय काय होतं चंद्रकांतजी तुम्ही सांगू शकाल. आणि सगळ्यांकडे एक एक म्हणजे काय अत्याधुनिक, त्यांना त्या पिढीतल्यांची आठवण त्यांना माहिती असेल की कोणाकडे किती काट्याचं, बरोबर ना, त्याला काय म्हणायचं कटकट्या, आणि तो नुसता आवाज आल्यानंतर समोरचा पळायचा. म्हणजे आता ही सगळी आपण गाणी वगैरे ऐकतोय, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती, वेडाचं मराठे वीर दौडले सात, या काय काय गोष्टी आपण अनुभवलेल्या आहेत. विशेषतः वेडाचं मराठी वीर दौडले सात जे आहे ते तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की जनता पक्षाचा तो जो काळ होता, शिवाजी पार्कवरती जनता पक्षाची सभा होती. मोरारजी देसाई नरराक्षस त्यांची सभा झाली आणि शिवसेना भवनचा म्हणजे साधारणतः 77चा तो काळ होता. शिवसेना भवनचं बांधकाम पूर्ण नव्हतं झालेलं, पण तो सगळा, कारण तेव्हा जनता पक्षाची लाट होती, प्रचंड समुदाय सेना भवन समोर जमला आणि सेना भवनवरती दगडफेक केली होती. आपल्याकडे काय तयारी नव्हती कारण बांधकाम सुरू होतं. आणि तेव्हा जे काही मी जे म्हणतो ती मला सगळी नावानिशी माहिती आहेत, पण ते जे काही वेडाचं मराठी वीर दौडले सात तसे हे सुद्धा जेमतेम हाताच्या बोटावरती मोजण्या एवढे शिवसैनिक होते. ते त्या मोठ्या म्हणजे तो जनसागरच होता, त्याच्यात घुसले आणि सपासप, जे आता सपासप हा शब्द कशाला वापरतात, आणि त्यांनी जे काही केलं ते सगळे उधळून गेलं.